तर आपल्याला आपलं घर ना नेहमीच स्वच्छ असावं असं वाटत असतं आणि त्यासाठी आपण प्रत्येक वेळी स्वच्छताही करत असतो. पण ती स्वच्छता कशी करायची किंवा कधी कोणत्या गोष्टी क्लीन करायच्या हे जर आपण ठरवलं आणि त्याप्रमाणे जर क्लिनिंग केलं ना तर आपलं घर कधीच खराब होणार नाही. तर त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून कोणती सफाई केली पाहिजे. तर सर्वात आधी आपण ज्यावेळी घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपलं जे असतं तर ते असतं चप्पल स्टँड. आणि चप्पल स्टँड कधी क्लीन करायचं तर ते 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून जसं आपल्याला शक्य होईल तसं एकदा आपण हे चप्पल स्टँड क्लीन करायचं. आता माझं हे चप्पल स्टँड आहे ते ओपन आहे, त्याच्यामुळे बरीचशी याच्यावरती धूळ बसत असते आणि खूप खराबी होत असतं. तर 8 दिवसातून मी हे क्लीन करत असते. ज्या काही डेलीच्या यूज करायच्या चप्पल आहेत तर त्या मी खाली ठेवते आणि ज्या खूप दिवसातून यूज करते तर त्या बॉक्समध्ये किंवा वरती ठेवत असते. आता त्याच्यानंतर आपलं जे असतं ते प्रवेशद्वार म्हणजे आपला जो मेन एंट्रन्सचा दरवाजा आहे तर तोही आपण 8 दिवसातून एकदा क्लीन करायला हवा. खूप सारे आपले चिकट हात लागलेले असतात, धूळ बसलेली असते, त्यासाठी ना आपण हा दरवाजाही 8 दिवसातून एकदा क्लीन करायला पाहिजे. कारण आपला जो मेन दरवाजा आहे त्याच्यातूनच आपल्या घरामध्ये आपली जी लक्ष्मी आहे ती प्रवेश करत असते. आता याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपले जे सिलिंगचे फॅन असतात तर तेही 8 दिवसातून एकदा क्लीन करायला पाहिजेत. कारण आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना आपले 24 तास कंटिन्यू आपले जे फॅन आहेत तर ते सुरू असतात आणि ते एवढी धूळ वगैरे ते खेचून घेत असतात आणि खूप चिकटही झालेले असतात. आपण जेवण वगैरे बनवताना ते फॅन सुरूच असतात आणि मग ते एवढे चिकट वगैरे त्याचे जे आपले फोडणीचे डाग वगैरे असतात तर ते शोषून घेत असतात आणि एवढे ते चिकट वगैरे झालेले असतात. तर ते खूप जास्त चिकट होऊ नये म्हणून 8 दिवसातून एकदा हे फॅन आपण क्लीन करून घेतले तर जास्त ते खराब होणार नाहीत आणि आपल्यालाही जास्त त्रास होणार नाही नंतर क्लिनिंगचा. आता त्याच्यानंतर आपण असे भिंतींवरती वगैरे फ्लावर्स वगैरे डेकोरेशनसाठी लावलेले असतात किंवा काही फोटो वगैरे असतात तर तेही आठवड्यातून एकदा क्लीन करून घ्यायचे. उन्हाळ्यामध्ये या गोष्टी खरंच खूप खराब होत असतात, धूळ खूप बसत असते त्याच्यावरती. त्यावरती पूर्ण जास्त क्लीन वगैरे न करता थोडंसं जरी आपण साफसफाई त्याची केली तर 8 दिवसातून एकदा आपण केलं तर ते जास्त खराब होत नाही आणि क्लीन राहतं आणि एकदाच जास्त सफाई करायचं आपल्याला जास्त लोड येत नाही. त्यासाठी 8 दिवसातून ह्या गोष्टी करायलाच हव्यात. आता त्याच्यानंतर आपल्या घरामधला टीव्ही, आता माझ्याकडे जास्त काही फर्निचर वगैरे नाही, पण जे आहे त्याच्यातच मी क्लीन ठेवण्याचा किंवा व्यवस्थित ठेवण्याचा सगळा प्रयत्न करत असते. आता हा जो टीव्ही आहे याच्यावरती पण बरीचशी धूळ वगैरे बसलेली असते. कारण गॅलरीच्या दरवाजासमोरच माझा टीव्ही आहे आणि गॅलरीतून खूप सारी धूळ वगैरे येत असते आणि याच्यावरती बसत असते. त्यासाठी 8 दिवसातून एकदा मी हे डीप क्लीन करतच असते. कारण धूळ जी आहे ती वरवर आपण साफ केलं तर ती जास्त साफ होत नाही आणि तसेच ती धूळ जी आहे ती तिथं राहत असते. आता हे एक माझ्याकडे स्टँड आहे तर तेही मी आठवड्यातून एकदा क्लीन करत असते. खूप सारी याच्यावरती ही धूळ बसलेली असते आणि कधी कधी ना थोडेसे बदल जर आपण हॉलमध्ये किचनमध्ये जर केले तर आपल्यालाही नेहमीच फ्रेश वाटतं. जर का एकाच ठिकाणी एकच झाड ठेवलं किंवा गोष्टी जर एकाच ठिकाणी नेहमी आपण ठेवल्या तर ते आपल्याला बोर होऊन जातं. त्यासाठी ना कधी कधी घरामध्ये थोडेसे बदल केले, थोड्याशा वस्तू चेंज करून ठेवल्या तरीही आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह आणि प्रसन्न घरामध्ये वाटत असतं. त्यासाठी आपण थोडेसे चेंजेस नेहमीच करायला हवेत. 8 दिवसातून 15 दिवसातून थोडेसे चेंजेस करत राहिलं ना तर घरामध्ये आपल्याला खूप छान वाटतं. त्यासाठी या गोष्टी करायच्या. आता याच्यानंतर आपल्या ज्या घरामध्ये स्विचेस असतात किंवा लाईट बोर्ड असतात ना तर तेही 8 दिवसातून 15 दिवसातून क्लीन करून घ्यायचं. आता हे माझे भाड्याच्या घरातले लाईट बोर्ड्स आहेत ना त्याच्यामुळे खूप सारे खराब झालेले असतात आणि मी हे सिंपल थोडंसं लिक्विड घेऊन हे करत असते, वॉश करत असते म्हणजे क्लीन करत असते. त्याच्यातल्या सर्व वायर वगैरे आहेत किंवा स्विच आहेत, बटन्स आहेत तर ते बंद करून घ्यायचे आणि नंतर ते क्लीन करायचे. आता याच्यानंतर आपल्या घरामध्ये सोफा असतो किंवा बेड असतात तर तेही त्याच्यावरचे जे बेडशीट वगैरे असतात तर तेही आठवड्यातून आपल्याला एकदा चेंज करायला हवेत. कारण जर फ्रेश असेल ना तर आपले कवर्स असतील, बेडशीट असतील किंवा सोफ्याचे कवर असतील ते जर आपण 8 दिवसातून चेंज केले तर आपल्या घरामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्यालाही घरामध्ये छान वाटतं. त्यासाठी आपण हे बेडशीट वगैरे जे आहेत तर तेही 8 दिवसातून एकदा चेंज करायला हवेत.
त्याच्यानंतर आता किचनमध्ये हे काही इलेक्ट्रिक गोष्टी असतात, जसं की एअर फ्रायर असेल, मिक्सर वगैरे असेल, आणि किचनमधले आपण ज्यावेळी जेवण वगैरे बनवतो तर त्यावेळचे काही डाग असतील, तेलकट चिकट आपण हात लावलेले असतात यूज करताना, तर तेही 8 दिवसातून या गोष्टी आपण वरचेवर तरी पुसून घ्यायला हवेत, म्हणजे ज्या जास्त खराब होणार नाहीत. आणि ह्या गोष्टी साफ करताना त्या बंद करून घ्याव्यात, म्हणजे त्याची जी वायर आहे तर ती प्लगमधून काढून वगैरे घेऊन ते क्लीन करायला हवं. आणि 8 दिवसातून हे जर क्लीन करत राहिलं तर आपल्याला जास्त काही क्लिनिंगचा त्रास होत नाही नंतर. आता आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल, आता माझं जे वॉशिंग मशीन आहे तर ते किचनमध्येच आहे, कारण त्याचा पॉईंट जो आहे तो किचनमध्येच दिलेला आहे. त्यासाठी त्याच्यावरती पण बरीचशी धूळ बसलेली असते आणि चिकटही झालेलं असतं. त्यासाठी आठवड्यातून एकदा मी वॉशिंग मशीन पण क्लीन करून घेत असते. आपला जो फ्रीज आहे तर तोही आठवड्यातून एकदा वरचेवर आपण हा क्लीन करायला पाहिजे. आपण रोज तर करतोच, पण आठवड्यातून एकदा जर आपण व्यवस्थित क्लीन केलं तर तो जास्त खराब होत नाही. आणि तेलाचे वगैरे डाग तर भरपूर असे ह्याच्यावरती उडलेले असतात, तर त्याच्यावरती जे मॅग्नेट वगैरे लावलेले आहेत तर तेही मी क्लीन करून घेते, कारण त्याच्यावरती पण बरीचशी धूळ वगैरे साठलेली असते. आणि एकदा जर आपण त्याच्यावरून हात मारून घेतला तर तेही छान दिसतात आणि क्लीन झालं की ते पण आपल्याला पाहायला खूप छान वाटतं. यासाठी सर्व गोष्टी आपण ह्या ज्या आहेत त्या घरातल्या क्लीन करून घ्यायला हव्यात.